मग श्रेयस काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू 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 काय लग्न? याच शण्याचं. हाय सर, गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. राधिका ना अजून सिरियसली घेते हे. ती तर अक्षता घेऊनच मागे लागली तुम्हा दोघांच्या. लग्न लावते म्हणून. तिला वेळेस थांबवलं पाहिजे. मला काहीच कळत नाही काय करावं यार. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. खरंच काहीतरी केलं पाहिजे. इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ही जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. साखर हो का? पाणी देऊ का? पाणी. लग्नाची तयारी इतक्यात करू नका. काय झालं? तुझा काय विचार फिरला की काय शन्या? हा नाही, म्हणजे मला लग्नाची घाई करायची नाहीये. काय झालं मिस शनाया? हा म्हणजे मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणून. करिअर तुझं नाही म्हणजे एक वेळ श्रेयस तर ठीक आहे, तुझं कसलं आलंय करिअर? राधिका, मला ठरवायचंय अजून. अजून ठरवायचंय तिला करिअर. राधिका तसं नाही. मला काय वाटतं की त्यांना ठरवू दे ना. म्हणजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल ना, ते दोघं मिळून आधी बोलतील, ठरवतील. हा करेक्ट आहे तुमचं सर, एकदम बरोबर आहे. आणि काय बहिणी, मुळात आमचं ते घराचं काम अजून बाकी आहे ना. म्हणजे नाही, मी भाड्याचं घर बघितलं होतं, पण सर म्हणाले ना ह्याच महिन्यात तुला प्रमोशन देतो. हो ना? हो 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 बरोबर आहे. हा मग त्या ओनरशिपच्या घराचं पोझिशन मिळालं की लग्नाचंही उरकून टाकू. काय शनाया? श्रेयस, ते तुझ्या घराचं अजून आहेच का? नाही, मी काय म्हणून राहिले, घरासाठी लग्न थांबवू नको ना. घर काय नंतर होईल ना. आता पा, आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज. आम्ही दोघे जण मुंबईत आलो ना, तेव्हा कुठे होतं घर? छोटस घर येऊन राहिलं ना. तसंच तू राहा, एखादं छोटस चाळीतलं घर बघ. नाही, मी नाही राहणार असं कुठे नाही. असं काय करतीस बच्चा? नाही नाही वहिनी, नाही म्हणजे अगदी चाळीतलं घर नको. आमचं घर अगदी छोटस असेल, पण एखाद्या बिल्डिंग मध्ये असेल, आणि मग त्या घरी घेऊन जाईन मी माझ्या शनायाला. माझ्या शनायाला? हा, माझ्या शनायाला. माझ्या शनायाला. केलं असेल कमिट, पण आता बघू ना त्याचं लगेच काय. नाही नाही बघू नाही. म्हणजे तुम्ही जर या महिन्यात प्रमोशन नाही दिलं तर मी नाही कोऑपरेट करणार तुम्हाला. ओ गॉड, व्हॉट प्रमोशन? लग्नाबद्दल बोला ना. नाही एक सेकंड, लग्नाचं राहू दे बाजूला. तू काय रे प्रमोशनचा विषय काढून काय ब्लॅकमेल करतोस मला? एक लक्षात घे श्रेयस, तुझ्यापेक्षा टॅलेंटेड लोक ऑफिसमध्ये आहेत, ते अजूनही प्रमोशनची वाट बघतायत. आणि तुझ्यापेक्षा नंबर मध्ये पुढे ते. आधी आनंदचा नंबर आहे तुझा. नाही प्लीज प्लीज, आनंदला काही प्रमोशन वगैरे द्यायचं नाही. याला तू दे नको देऊ मला माहित नाही, पण आनंदला द्यायचं नाही. आता मी ठरवू का थोडं? नाही, मी बॉस आहे ना तुमचा, विसरताय बहुधा तुम्ही. हा चला, झाला तेवढा ड्रामा बाज झाला. चल निघूया. महाजनी पण ना, तुमची पत्रकारिता कधी सोडणारे कोणाच ठाऊक. पिंपळावर मुंजे फिरत असतात ना, तसा बेसमेंट मध्ये हा महाजनी फिरत असतो. म्हणजे काही नाही. चला तुम्ही बसा. ए शना, मागे काय बसतेस? पुढे बस ना. हा, आता काय घाबरायचं त्या महाजनीला? आपलं काही वाकडं करू शकत नाही. श्रेयस बस मागे, तू ये पुढे. मिस्टर कदम, व्हॉट इज दिस?
गार्लिक जिंजर पेस्ट तुम्ही आउटडेटेड पाठवली आहे. तुम्हाला माहितीये माझ्या हॉटेलमध्ये चायनीज आणि थाय फूडला जास्त डिमांड आहे, माहितीये ना. मग असा माल तुम्ही कसा काय पाठवू शकता? मला काही माहित नाही. मला आत्ताच्या आत्ता माल सगळा बदलून हवाय आणि तुम्ही जर बदलून दिला नाही तर मी पेमेंट करणार नाही. इज दॅट क्लिअर टू यू? कम इन. मॅडम 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 पटापट बोलशील का तू? तू बावळट आहेस का जरा? मॅडम मॅडम करायला आग लागली बाहेर, पुढे बोलता येत नाही तुला? तेच व्हायचं बाकी आहे. व्हॉट? मॅम बाहेर ना एक प्रॉब्लेम झालाय, प्लीज तुम्ही चला ना जरा. एक दिवस असा जातो का की तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाला नाहीये? काय झालंय? तो जेकब शेफ आहे ना, त्याचं एका कस्टमरशी भांडण झालंय. हा सर, मला बोलवलं तुम्ही? सध्या 2 घरांमध्ये काय चाललंय तू बघतेस आहेस. हा मग? आणि हा दुरावा अजून वाढावा यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. या वेळेला जरा वेगळा गेम खेळायचा आहे. मुले ही देवा घरची फुले असतात. माझ्या या गुणी बाळांसाठी लाडू आण बरं जा. ह्या लाडवात विष पीस पिसळलेलं असेल ना मग? आम्ही घरातली सगळी कामं केली, लोकांचे प्रश्न सोडवले. आम्ही आहोत ना आता चांगल्या सुनबाई. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बघा. या आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणाला बी आणायचं नाही. पक्का? अगं फौजी मुलावर संसार करणं आपण बोलते तेवढं सोपं नसतं. पूजा, फौजी नवरा मिळाला ना नशीब लागते. फौजी लाखात एक असते, पण फौजीची बायको 10 लाखात एक असते. भूल चूक माफ कर देना. हाँ, और गौरी को. गौरी अब हमारी है, आप उसकी चिंता ना करें. और हाँ, बहुत जल्दी पोते की मुंह दिखाई के लिए हम आपको न्योता भिजवाएंगे. आप सब लोगों को आना है. पुस्तकाचं पान मधुनी फाडलं आणि माझ्या नकळत तो खिशात घालून गेला. बोल. मधु काका कुठे आहेत? नाही का? नाही, मला जरा त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. मोनिकाचं मधु काकांकडे काय काम असू शकतं? आपला बाप ज्याने आपल्याला जन्म दिला त्याने आपल्याला एक्सेप्ट केलंय ना, दॅट्स इट. आता या पलीकडे जाऊन आपल्याला कोण आपलं म्हणतंय नाही म्हणतंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपला नाही. त्याने तुझं आयुष्य नाही बदलणार आहे काहीच, एवढं लक्षात ठेव. नाही, अख्खा दिवस मैदानातच असतो, थोडा वेळ तरी घरी थांबलं पाहिजे. होय ना? काय हो, ठीक आहे, आता याच्या पुढे मी कमी करतो. काय नक्की नाही, माझा मुलगा पण मैदानात जायला लागला म्हणून ह्याचं बंद होत नाही. मैदान खेळायचं, वर टूरला जायचं. काय कधी नेत आहे? आता सुट्ट्या पडतील मुलांना. लगेच त्यांच्या ज्या काही लगेच होकार आहे ना, त्याच्यातच मला कळलं की ह्यांना बॅग भरायला खूप वेळ लागणार.